अभियानच्या डिटेल माहिती दिलेला आहे तुम्हाला. 18 फेब्रुवारी 2024 या तारीखला महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 याच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना आम्हाला दिलेला आहे. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचा कुठलाही अर्ज हे प्रशासन स्तरावर पेंडिंग असेल आणि या सर्व नागरिकांना सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी कसे देऊ शकतो, त्यासोबत आता जो MLRC महाराष्ट्र जमीन महसूल संहितामध्ये जो दुरुस्ती आलेला आहे त्याच्या संदर्भात जनजागृती करणे हे याचा मेजर उद्देश आहे. आणि त्या दरम्यान त्यासाठी आपण सर्व मंडलमध्ये एक दिवसीय समाधान शिबिरच्या आयोजनासाठी नियोजन केलेलं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे 18 फेब्रुवारी ते 5 मार्च हे आमचा पूर्व तयारीचा फेस होता. त्या पूर्वतयारीच्या टाईम पिरियडमध्ये आपण ऑलरेडी 2-3 वेळेला मी SDOच्या आणि तहसीलदारच्या बैठक घेतल्या. या संदर्भात आपण मागच्या आठवडा सर्व मंडलाधिकारीला सुद्धा मी त्यांच्या बैठक घेतलेला आहे. आणि कुठल्या मुद्द्यावर आपण पूर्वतयारी करावा आणि या पूर्ण शिबिरामध्ये लोकांकडून जास्तीत जास्त प्रतिसाद कसे झाला पाहिजे, लोकांच्या समस्या कसे बाजूला ठेवायला पाहिजे आणि लोकांच्या पर्यंत याचा फायदा कसे आपण जास्तीत जास्त पोहोचू शकतो, याच्यासाठी सर्व सरपंच असेल, सर्व लोकप्रतिनिधी असेल, सर्व मान्यवर असेल, सर्वांच्या गाव पातळीवर आम्ही याच्या बैठक घेण्यासाठी सर्व मंडलाधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहे. ऑलरेडी बऱ्यापैकी तहसीलदारसुद्धा त्या गाव स्तरावरच्या बैठकीला उपस्थित आहे. सर्व गाव पातळीवर याच्या माहिती आणि कुठला त्यांच्या मागणी असेल, आता सांगितल्याप्रमाणे कुठलाही त्यांचं ॲप्लिकेशन पेंडिंग असेल या फिर त्यांच्या गाव स्पेसिफिक मागणी असेल त्याच्यासुद्धा नोंद घेण्यासाठी आपण सांगितलेलं आहे. मार्च 7 पासून आपण या मोहीम चालू करणार आहे सर्व तालुक्यामध्ये आणि 15 मेपर्यंत आणि 6 दिवस म्हणजे 7, 4, 14 मार्च, 10 एप्रिल, 17 एप्रिल, 8 मे आणि 15 मे हे 6 दिवसमध्ये कॅम्प होणार आहे. आणि ज्या तालुक्यामध्ये 6 पेक्षा जास्त मंडळ असतात, जसं बीड असेल, गेवराई असेल, त्या ठिकाणी आपण उपविभागीय अधिकारी आणि कलेक्टर ऑफिस दोन्हीच्या कोऑर्डिनेशनमध्ये आपण त्या मंडळ स्तरावर कधी कॅम्प घ्यायचं आहे याच्यासुद्धा आपण निर्णय घेत आहे. या पूर्ण प्रक्रियामध्ये आपण सामान्य आमदार असेल, खासदार असेल, इतर सर्व लोकप्रतिनिधीला आपण इन्व्हॉल्व करण्याच्या सूचना सर्वांना दिलेल्या आहे. यामध्ये आपण बेसिकली तुम्हाला सुद्धा माहीत आहे की आपण वर्ग 2च्या जमीन वर्ग 1मध्ये रूपांतरण करायचं असेल या फिर ट्रान्झॅक्शनचा मुद्दा असेल, तसे भरपूर प्रलंबित मुद्दा आम्ही हातात घेतलेला आहे. जीवन सातबारामध्ये वारसच्या नोंद घेण्यासंदर्भात असेल, सामाजिक अर्थसहाय्य योजना, कुठलाही पगार त्यांच्या काही पेंडिंग असेल, तुकडाबंदी कायद्यामध्ये, त्यासोबत सांगितल्याप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट मेजरली आपण शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये त्यांचा कॅम्प घेऊन आपण करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये त्यासोबत मुख्यमंत्री पांढरकरी रस्ता या योजनेचा सुद्धा अंमलबजावणी करण्यासाठी आपण या कॅम्पमध्ये आपण विशेष लक्ष देणार आहे. आमच्या सर्व लोकांना पट्टे वाटप, ज्या घरकुल लाभार्थी भूमिहीन आहे आणि पट्टे वाटप करण्यासाठी आमच्याकडे ऑलरेडी 240पेक्षा जास्त अर्ज आलेला आहे. त्यांच्यासुद्धा आम्ही या अभियानाच्या दरम्यान पट्टे वाटप करण्याचा प्रयत्न करत आहे. कुठलाही प्रलंबित असलेला फेरफार आम्ही स्ट्रिक्टली जिल्हा स्तरावरून मॉनिटर करतात. मला सांगण्यासुद्धा आनंद वाटतो की आमचा कुठलाही फेरफार हे अविवादग्रस्त असेल तर आम्ही 1 महिन्याच्या पुढे टाकत नाही आहे, कारण त्यामध्ये ऑलरेडी 15 दिवसचा आम्हाला मॅन्डेटरी ऑब्जेक्शन टाईम द्यावा लागेल आणि पुढचे 10 ते 15 दिवस आपण संबंधित तलाठी आणि तो सर्टिफाय करण्यासाठी मंडलाधिकारी हे 15 दिवसमध्ये करतात. तुम्ही नेहमी बघून घ्या, आमचा कुठलाही फेरफार अविवादग्रस्त हे 1 महिन्याच्या पुढे जात नाही. आणि त्याच्या नेहमीचा आढावा दोन्ही ॲडिशनल कलेक्टर अंबाजोगाई आणि धार्मिक साथ ॲडिशनल कलेक्टर बीड आमच्या ग्रुपमध्ये नेहमी घेतात. आणि विवादग्रस्त फेरफार जो म्हणजे त्यामध्ये कोणी आक्षेप घेतला असेल तसे फेरफारसाठी आम्ही मंडलाधिकारीला 3 महिन्याचा टाईम दिलेला आहे. म्हणजे त्या 3 महिन्याच्या टाईममध्ये आपण त्यामध्ये सुनावणी घेऊन
त्यामध्ये निकाल द्यायचा आहे. तो सुद्धा मला असं वाटतं की फक्त आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये 10च्या खाली यामध्ये संख्या आहे. तो सुद्धा काही किरकोळ टेक्निकल मुद्दा असेल या कॉम्प्लिकेटेड केस असेल त्यामुळे पेंडिंग आहे. याच्या बऱ्यापैकी पण फेरफारमध्ये खूप पुढे गेलेला आहे. त्यासोबत आमच्या कुठलाही 7/12च्या दुरुस्ती करायच्या आहे, त्यामध्ये सुद्धा आपण या कॅम्पामध्ये विशेष लक्ष देणार आहे. त्यासोबत नवीन जो MLRC कायद्यामध्ये आलेला दुरुस्ती म्हणजे NS संदर्भाच्या दुरुस्ती असेल, तुकडेबंदीच्या मुद्दे संदर्भाच्या दुरुस्ती असेल, त्याच्यासुद्धा आपण जनजागृती करण्यासाठी म्हणजे लोकांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी लोकांमार्फत क्या क्या अपेक्षित आहे याच्या माहिती देण्यासाठी आपण या कॅम्पचा वापर करण्याचा उद्देश केलेला आहे. कमी जास्त पत्र हे आम्ही ऑलरेडी एक मोहीम यामध्ये घेत आहे, ऑलरेडी चालू आहे खूप मोठ्या प्रमाणे. पण या अभियान दरम्यान अजून चांगल्या पद्धतीने कमी जास्त पत्र देण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी अन्याय केलेला आहे या ज्या ज्या ठिकाणी भूसंपादन केलेलं आहे या सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण सर्वांना जास्तीत जास्त KJP कसे वाटप करू शकतो यामध्ये सुद्धा आपण भूमी अभिलेख आणि महसूल प्रशासन या दोन्हीला सूचना दिलेल्या आहे. त्यासोबत इतर आमच्या कॅम्पेन मोडच्या स्कीम्स असेल त्यामध्ये सर्व ठिकाणी वन सिंगल विंडो क्लिअरन्स म्हणजे अग्रिस्टॅकचं तुम्हाला माहीतच आहे. अग्रिस्टॅकमध्ये आमच्या ऑलमोस्ट 80% काम झालेलं आहे. पण जेव्हा जेव्हा आमच्याकडे आपत्ती येतात आपण अनुदान वाटप करतात या खूप एक मोठा विषय असतात की अग्रिस्टॅकचा मुद्दा. तो अग्रिस्टॅक जास्तीत जास्त आपण या कॅम्पमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यासोबत आपण मागच्या वेळ अनुदान वाटप केलेलं ऑलमोस्ट 95% जास्त लोकांना अनुदान गेलेलं आहे. तरीसुद्धा 5% लोक असं आहे की त्यांच्या EKYC केला नसल्यामुळे त्याचं अनुदान पेंडिंग आहे. तो त्यामुळे त्याचासुद्धा एक मोठा ड्राईव्ह आपण एक कॅम्पेन मोडमध्ये घेण्यासाठी सर्व तहसीलदार सर्व मंडलाधिकारीला आपण सूचना दिलेला आहे. त्यासोबत ज्या ज्या मंडल आणि ज्या ज्या तहसील स्तरावर 143 MLRC आणि मामलदार सेक्शन 5 यामध्ये शेतरस्त्याचा प्रलंबित प्रश्न असेल म्हणजे नवीन शेतरस्ता देण्यासंदर्भात असेल या फिर जुना शेतरस्त्यामध्ये केलेला अतिक्रमणे काढण्यासंदर्भात असेल. हे खूप मोठा विषय आहे सर्व जिल्ह्यामध्ये आणि बीडमध्ये सुद्धा खूप मोठा विषय आहे. त्याच्यासुद्धा मी लाईन लिस्टिंग करत आहे. त्याच्यासुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने पेनल्टी क्लिअर कसे करायचे ऑलरेडी आमचा त्यामध्ये खूप मोठा ड्राईव्ह चालू आहे. तो चांगल्या पद्धतीने पेनल्टी क्लिअर करण्याचे काम आमच्याकडून चालू आहे. तो सुद्धा आम्ही हे शिबिरमध्ये घेत आहे. त्यासोबत मी सर्व तहसीलदार आणि सर्व मंडलाधिकाऱ्याला असं सूचना दिल्या आहे की गावला स्पेसिफिक प्रश्न असतात, काही सामाजिक प्रश्न असतात, पाणीचा विषय असतात, काही मोठा तक्रार असतात या घरकुलच्या प्रश्न असतात, रेतीचे प्रश्न असतात. तो त्याप्रमाणे सुद्धा गावनिहाय कुठलाही मेजर प्रश्न त्यांच्या पेंडिंग असेल तर या समाधान शिबिरमध्ये आपण त्यामध्ये लक्ष देऊन सर्व विभागाला इन्व्हॉल्व करून आपण एक काम करण्याच्या ऑलरेडी सर्वांना सूचना दिलेला आहे. सर्व पत्रकार बांधवांना आणि तुमच्यामार्फत मित्रांनो तुमच्यामार्फत मला ही अपेक्षा असेल की आमच्या लोकांपर्यंत सर्व बीडच्या नागरिकांपर्यंत याचा माहिती पोहोचला पाहिजे. आपण ती मोठ्या प्रमाणात जेव्हा काम करतात याचा फायदा आमच्या सर्वसामान्य जन आमचे शेतकरी घेतला पाहिजे. आणि हे पूर्ण मेकॅनिझम मॉनिटर करण्यासाठी आणि कुठला अधिकारीच्या क्या क्या जबाबदारी आहे याच्यासुद्धा आम्ही डिटेल सूचना आपण सर्व अधिकारीला दिलेला आहे. आणि त्या पूर्ण नियंत्रण आणि मूल्यमापन करण्याकरिता आपण जिल्हाधिकारी स्तरावर माझा अध्यक्षकाली कमिटी आहे. त्याचा RDC निवासी उपजिल्हाधिकारी त्याचे मेंबर सेक्रेटरी आहे. आपण असे सुद्धा निर्णय घेतला आहे की या प्रपत्र आता तुम्ही GR मध्ये आम्हाला 8 प्रपत्र दिलेला आहे. त्यामध्ये या कॅम्पमध्ये फक्त किती नंबरमध्ये लोक याचा वापर घेतला या किती संख्यामध्ये लोकांना आपण लाभ वाटप केला आहे याच्या माहिती आपण या प्रपत्रामध्ये भरून घेणार आहे. आणि त्याच्यापेक्षा आता बीडमध्ये आपण मी सांगितल्याप्रमाणे 2-3 GR मध्ये उल्लेख नसताना सुद्धा आपण 3-4 मुद्दा हातात घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपण सेपरेट एक प्रपत्र इश्यू करून अल्टिमेटली आमच्या जिल्ह्यामध्ये चांगला काम झाला पाहिजे आणि घेतलेला कॅम्पचा आउटपुट किती आहे याच्यासुद्धा आम्ही मूल्यमापन करणार आहे. हे पूर्ण इव्हॅल्युएट करून याच्या चांगले डॉक्युमेंटेशन करण्यासाठी सुद्धा मी RDC आणि दोन्ही ॲडिशनल कलेक्टरला सूचना दिलेल्या आहे. तर तुम्हाला ऑलरेडी मला असं वाटतं की या प्रेस नोटच्या सोबत तुम्हाला आमच्या सर्व 86 मंडलमध्ये कधी कॅम्प होणार आहे याच्या माहिती तुम्हाला दिला असेल. हे तुम्ही तुमच्या
मीडियामार्फत तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सर्व बीडकरांना आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरचा फायदा घ्यावे. धन्यवाद.